जन सैलाब आहे, लोकांच्या भावना आहेत। ज्या पद्धतीनं आमच्या शाळेमध्ये जाणाऱ्या चिमुकल्या मुली महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आणि सरकार ऐकायला तयार नाही, प्रशासन पूर्ण सरकारच्या दबावाखाली आहे। अशा या परिस्थितीमध्ये बदलापूरमध्ये सुद्धा जनसामान्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि हा राजकीय आंदोलन नाही, हे आम्ही पहिलेही सांगितलं। आम्ही त्या आंदोलनात उतरणार, आम्हाला कुठेही नाही, आम्ही शांततेने हे आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनामध्ये आम्ही कोणालाही जबरदस्ती दुकानं बंद वगैरे या पद्धतीची कुठली कारवाई करण्याची मागणी करणार नाही आहोत। स्वयंस्फूर्तीने या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची भूमिका जनतेला घेता येतं, राजकीय पक्षाला घेता येत नाही, हे तिथपर्यंत मान्य कोर्टाचा आम्ही सन्मान करतोय। पण मी पण एक सामान्य माणूस आहे, नंतर काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे। पण जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे ते एक सामान्य माणूस म्हणून मी हे सहन करणार नाही आणि मला लोकशाहीमध्ये जे माझ्या संविधानाने मला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये माझ्या जनभावना मांडण्याला कोणीही थांबवू शकत नाही। कोर्टाने असं म्हटलंय की राजकीय पक्षांनी बंद पुकारला तर त्यांच्यावरती कारवाई करा आणि तुम्ही बंद जर पुकारता। अहो मी पहिले इथला एक नागरिक आहे, जनसामान्य व्यक्ती आहे। मी ज्या भावना बदलापूरमध्ये त्या जनतेच्या पाहिल्यात, त्या परिवाराच्या ज्या ऐकल्यात, त्या भावनेच्या आधारावर मी राजकीय पक्षाचा नंतर आहो। पहिले माझं जे मला जे काही संविधानात अधिकार दिलेले आहेत, व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत, त्याचा मी कुठला गैरफायदा घेणार नाही। पण हे सरकार आंधळं-बहिरं झालेलं आहे आणि या आंधळ्या-बहिऱ्या सरकारला आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायच्यात आणि ते आम्ही करू। आम्ही कोर्टाचा अवमान राजकीय पक्ष म्हणून करणार नाही, कोर्टाचा आम्ही सन्मान ठेवणार। जनसामान्यांनी परवा बदलापूरमध्ये आंदोलन केलं, पोलिसांनी कारवाई केली, 300 लोकांवर कारवाई केली, शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोरांवर कारवाई केली। का माननीय कोर्ट जनभावना मांडायला कोर्टाचा विरोध नाही, कोर्टाचा ऑर्डर आपण वाचून घ्या। राजकीय पक्षाला बंद करता येणार नाही, आम्ही बॅनर पोस्टर लावणार नाही, आमचे झेंडे राहणार नाही। उद्याचा बंद हा आघाडीने पुकारलेला नसेल का? या महाराष्ट्राच्या जनतेचं हे आंदोलन राहणार आहे आणि महाराष्ट्राची जनता या सरकारच्या विरोधात चिडलेली आहे आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये मी सुद्धा एक जनसामान्य माणूस म्हणून, काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नाही, आम्ही आमचे सगळे जे आहेत आमचे जे सगळे लोक आहेत ते जनसामान्य म्हणून आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभाग घेऊ। शरद पवारांनी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांचा उमेदवार घोषित करणार आहेत, आम्हाला त्यामध्ये काही इंटरेस्ट नाही। हे आता आम्हाला इंटरेस्ट आहे महाराष्ट्र वाचवायचा, त्यामुळे मुख्यमंत्री आणि हा सगळा विषय आता आमच्यासाठी गौण आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला मगाशी आंदोलकांनी घेराव घातलेला होता आणि भूमिका स्पष्ट करा असं म्हटलंय, काय भूमिका नेमकी? आम्ही सांगितलं त्यांना, तुमच्या एका तुमच्या चॅनलने तिथं नकेंद्र असेल, आम्ही त्यांना सांगितलं की या सरकारमध्ये दम असेल तर विशेष अधिवेशन बोलवावं आणि सरकारची भूमिका मांडावी आणि गुलाल कशासाठी उधळला होता मुख्यमंत्र्यांनी ते पण त्यांनी सांगावं। आमचा विरोध कुठंच नाही, आम्ही पहिलेही सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, गोवारी आरक्षण असो, या सगळ्या आरक्षणामध्ये आम्ही सकारात्मक आहोत। पण राज्यातलं सरकार धर्माधर्मा